मॅच आता मात्र 4 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज आहे। सौरभ लहाने खूप चांगली बॅटिंग करतोय। अजून एक जर चौकाराला तो प्रशांत दादा लहाने जे पुरस्कर्ते आहेत प्रशांत इलेव्हन या टीमचे, त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल। सौरभ लहाने यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। 4 चेंडू आणि 5 धावांची गरज या सामन्यामध्ये। काहीतरी कान मंत्र देण्यासाठी आले होते राज लहाने। आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावा बनवायचे या सामन्यामध्ये। खूप चांगली बॅटिंग करतोय सौरभ लहाने। मॅच विनिंग परफॉर्मन्स या सामन्यामध्ये राहिलाय। क्या बात आहे, कॉपी बुक स्टाईल ने गॅप शॉट सिलेक्शन। आउटफील्ड फास्ट आहे। एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। गुड रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 2 ने पुढे जाईल। आपण पाहू शकाल 41 धावा, 3 चेंडू शिल्लक आणि 3 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये। रणबॉल इक्वेशन आहे प्रशांत इलेव्हन या टीम समोर। आणि विजयाचा हा चौकार येतोय फलंदाज सौरभ लहानेच्या बॅट मधून आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे प्रशांत इलेव्हन या संघाने। अभिनंदन प्रशांत इलेव्हन या संघाचं, अभिनंदन प्रशांत लहाने आणि अभिनंदन समीर राऊत यांचं। आणि 500 रुपयांचं पारितोषिक असेल सौरभ लहाने यांच्यासाठी। प्रशांत लहाने याचकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल। साईनाथ दादा राऊत यांच्याकडून कोल्ड ड्रिंक आहे आणि साईनाथ दादा राऊत यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच। साईनाथ दादा ट्रॉफी देखील आहे मॅन ऑफ द मॅच साठी। टी शर्ट आहे, त्यानंतर कोल्ड ड्रिंक रिओ आहे साईनाथ दादा राऊत यांच्याकडून आणि त्यानंतर ट्रॉफी देखील आहे। आणि अर्जुन राऊत यांचा इथे आपण स्वागत करूया। तर आपण सामना सुरू करूया। 5वा सामना आहे देवेश टायगर आणि युग इलेव्हन या 2 संघांमध्ये हा सामना असेल। सामना क्रमांक 5वा आहे आणि त्यामुळे विनंती असेल बघा एकूण 15 सामने खेळवायचे आहेत आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये। आणि पहिले 7:30 ते 7:45 वाजता पूर्णपणे अंधार होतो या मैदानावरती। त्यामुळे विनंती असेल सर्व संघांना की आयोजकांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे प्रत्येक सामना हा 4 षटकांचा नक्कीच व्हावा, त्यासाठी आपणच सहकार्य करायचंय आणि आपणच सामने स्पीडअप करायचे आहेत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। विकासाचे महामेरू आदरणीय अर्जुन राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कासगाव प्रीमियर लीग मध्ये। एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागाचा आपल्या गावाचा विकास आपण पाहत असतो आणि विकासाचे महामेरू एक दानशूर व्यक्तिमत्व, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस
आदरणीय अर्जुन राऊत साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना आपण पाहतो युग 11 आणि देवेश टायगर या दोन टीम मध्ये. आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे आदर्श, आमचे महागुरु जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या सामन्यामध्ये. अल्तमेश बुबेरे साहेबांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोरेगावचे ते समाजसेवक आहेत. त्यांचं कासगाव प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, थँक्यू सो मच रोशन संते. कैलास मसने यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल अतिशय चांगला होता, थोडासा अगोट टप्पा. हा, नितेश लानेला जर क्लीन बॉल केला तर गोलंदाजासाठी 500 रुपयात सचिन टेंबे यांच्याकडून. कोणच्या बाजूत आहे? उलट पैसे आहेत. हा, विकेट पाहिजे. फटका चांगला ऑनसाइडला केला. फिल्डर नाही या चेंडूत जाऊन आता पहिल्या टप्प्यावरती सीमा पार दणदणीत चौकार. हा, योगेश राऊत आणि त्याचबरोबर दीपक टांगे यांच्या वतीने. हे पुन्हा एकदा फटका चांगला फिल्डर आहे, त्याची चकॉल. पाचशे भेटले. गोलंदाज बाद पहिला धक्का आणि बॅक टू द पॅव्हेलियन.
तिन्ही त्याच्यात झाल्या परत काय पहिला षटकार राजभोईच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आता चौकार. अगोदर षटकार नंतर चौकार. राजभोईर ऑन द फायर. धावसंख्या पहा मिळते. सुरुवातीला पडझड झाली या टीमची, मात्र त्यानंतर राजने सावरण्याचा प्रयत्न केला आपल्या टीमला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होतील. देवेश टायगर संघ पाहतोय आपण बॅटिंग करत असताना योगेश राऊत हे संघाचे पुरस्कर्ते. एक वेलकम फोटो स्टुडिओचे मालक, एक प्रोफेशनल फोटोग्राफर योगेश राऊत. अगदी कोलो टप्प्याचा बॉल होता. समोर ड्राईव्ह केलाय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरकतोय. रन नाहीये. क्लास टू गो. फुल टॉस मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा पंच वाईडची गुण करतात. एक अभांतर धाव मिळेल. एकूण धावसंख्या 23-23. 23 धावा स्कोर बर. पुन्हा एकदा दुसरा वाईट फेकला या ओव्हर मध्ये. गोलंदाजाला दिशेवरती कंट्रोल करता येत नाहीये, त्यामुळे ते 2 एक्स्ट्रा धावा मिळाल्या. पुलकराचा आता व्यवस्थित बॅटवरती मिडल झाला नाही. या मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगले फिल्डिंग, चांगला थ्रो. एकेरी दामेन. षटक समाप्त होते. दुसरा 2 ओव्हरचा केस संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना देवेश टायगरने धावा बनवल्या त्या 25. चला 25 धावा झाल्या. तिसऱ्या षटकाला आरंभ होत असताना गोलंदाज अशोक. पहिलाच बॉल हलकासा अपील. डॉट बॉल. फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करत असताना
आमचा भरोशाचा बैल नाही अजून चालू. भरोशाचा बैल लागला पाहिजे एक मॅच तरी. मेन मॅच लागली. मेन मॅच लागली पाहिजे यांच्या. कोण कोण पहिल्या टप्प्याचा चेंडू विकेट बिग लॉस. यज्ञेश पुन्हा एकदा उकळण्याचा प्रयत्न. बस आला का यज्ञेश टेंबेला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे निलेश टेंबे यांच्याकडून. हा आता 500 मिळतील का? हो यस, प्रत्येक विकेटसाठी 500 होते, 500 मिळाल्यात. फलंदाज बाद.
न्यू बॅट्समन अजय मस्कर मैदानावरती पहा मिळतोय. सुरुवातीला चांगल्या धावा होत्या, मात्र जसा राजबाद झाला थोडीशी धावसंख्या कमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ब्लाइंड स्टॉक. यस, डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम यज्ञेश. शेवटचं षटक आतापर्यंत एकही धाव नाही आहे. 3 चेंडू मध्ये एकही धाव नाही आहे. डाळिंबर काढून ठेवायला आहे का? होती नाही का? कुठे फेकली? या तुमच्या हनुमान दादा आल्यात आणि त्यांचे पैलवान सुद्धा बरोबरच आहेत. पण साईडला खेळण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न करतील का? हो यास, दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो. मिसफील्ड आणि 2 धावा. दोन रन्स, विकेट. तू कॅप्टन आहे का? 37 रन. चला टॉस साठी या. टॉस केला जाईल. पुन्हा एकदा डॉट आणि आता विकेट विकेट विकेट. यस, विकेट मिळाली. एकूण धावसंख्या साठी या. नेक्स्ट मॅच जिया 11 आणि प्रशांत 11. जिया आणि प्रशांत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जिया आणि प्रशांत टॉस साठी या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे ज्ञानेश्वर भाऊ आहेत, त्यांचे शुभ असे आपण टॉस करू. टॉस 2 टीम मध्ये. प्रशांत आणि जिया 11. दुसरा घ्या, दुसरा तुमच्याकडे असेल तर घ्या. कॉइन होता ना, तो एक स्पेशल कॉइन होता. भेटत नाही कोणी दूध चालला गेला घरी आहे ना. जिया 11 संघ धोनीपेक्षा 5 आहे या. चला एकूण धावा झाल्या ते 37-38 लक्ष. फिल्डिंग लावा. 40-50 रन मारा. सायकल घ्यायची.
नाही मारा पाहिजे नाही मास्टर तरी खेळलाय ना याला मागेच ठेव तो ते तीन ठेवून दे बॉक्स याला टाक त्याला लेफ्टीत जा तीच जा हॅलो चला गोलंदाज राज भोईर गेम इज ऑन. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चौकार. लेफ्टी बॅट्समन चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. वन बाउन्स इनटू द फेस फॉर फोर. चला पहिल्याच बॉल वरती वेलकम बाउंड्री. लेफ्टी बॅट्समन पाहा म्हणतो आपल्याला रोशन यांना पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला. फिल्डर जागेवरती थांबले. चेंडू गेला अगदी डोक्याच्या वरून. लागोपाठचा दुसरा. शैल्यामुळे जिंकले निघत नाही. पुन्हा एकदा चांगला फटका. थोडस चेंडू शॉर्ट पिच होता. लागोपाठचे दोन चौकार आले. त्याच्यानंतर डॉट बॉल. एकूण धावसंख्या 8. 38 लक्ष. पुन्हा एकदा फटका चांगला. फिल्डर आहेत. हो हो गुड कॅच. वॉड कॅच. सुपर. कार्बन कमा. रोडच्या त्याच्यानंतर 3-3 षटकांचे सामने होतील. कारण 8 मॅच झाले की सर्व संघ ऑलरेडी खेळतील. एक मॅच 2-2 मॅच. त्यामुळे जेव्हा 9वी मॅच येईल तेव्हापासून 3-3 ओव्हरच्या मॅचेस होतील. कारण 15 मॅच आहेत. नाहीतर होणार नाही. वन डाऊनचा खेळाडू संदीप भोईर. लंबा षटका. आल्यास मात्र षटकाराने आघात करतोय संदीप भोईर. 6 धावा.
आल्या आल्या षटकाराने अकाउंट ओपन केलं जातोय. यावेळेस स्टॉपेज झेलची शक्यता. शॉर्ट लेगला झेल. दुसरा विकेट मिळालाय. राज भोईरला. षटक संपलाय. स्कोर बोर्ड वरती धाबा आहेत त्या 14. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये जरी 2 चौकार 1 षटकार आला असला तरी 2 विकेट मिळाले. चला गेम प्ले करा. पंच डीके सर, वेळ नको आपण वेळ देऊ नका त्यांना. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. फिल्डर आहे. खराब फिल्डिंग. 4 धावा. एकच धाव होती तिथे. चौकार मिळाला. नेक्स्ट मॅच GI11 आणि प्रशांत 11 या 2 टीम मध्ये सामना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अडगडी पाहतोय. चांगलं फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. रनआउटचा धोका मात्र नाहीये. 2 धावा. पुन्हा एकदा यावेळेस रनआउट. खेळाडू पुढे निघाले होते. गोलंदाजांनी चेंडूवरती ताबा मिळवला आणि फलंदाज बाद. रिवर्स एकच धाव मिळेल. आता चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. 1 धावसंख्या पुढे सरकली आहे.
या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक करणं गरजेचं होतं, कारण षटक दुसरं आहे. 23 धावसंख्या. हॅलो तू कुठे मग ये ना इकडं आंबे खाली बसलो असतो कधी बसता. आत्ताचा चेंडू बॅट अँड पॅड मधील डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 23 धाबा स्कोर बरोबरती बनवल्या गेल्या. खाऊन घ्या बारा चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. 23 धावा झाल्यात. चला सामना सुरू करा. एकच रन मारला एक माणूस स्ट्राईक घेऊन आला तर तेव्हा दोन मारला असतं मॅजिक. 12 चेंडू 15चं समीकरण. हो पहिलेच बोलला. 11 प्रयत्न. अकरा चेंडू 15 धावांची गरज आहे. आतापर्यंत 3 विकेट घ्या. 3 खेळाडू बाद होताना पाहायला मिळाले आपल्याला. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी. 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. यावेळेस फटका चांगला डीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अवघ्याच्या बाहेर. मच निडेड चौकार. अकरा धावसंख्येची गरज आहे. आता या चौकाराने समीकरण थोडस बदलताना पाहायला मिळालं आपल्याला. अत्यंत चांगले गोलंदाजी. सुरुवातीला 2 चेंडू डॉट फेकले, त्याच्यानंतर हा चौकार. फुल टॉस रिवर्स. पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा. मॅच मध्ये शिरकाव करत असताना टीम पहा मिळतोय युग 11.